रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज या प्रकल्पांतर्गत आपणा सर्वांचे स्वागत. या प्रकल्पांतर्गत आपण उच्च माध्यमिक वर्गात ऑनलाईन अभ्यासक्रम उपक्रम सादर करीत आहोत. मी सारिका पवार, DP भोसले कॉलेज कोरेगाव, आपल्याला इयत्ता 12वीकरिता असणाऱ्या अर्थशास्त्र विषयाच्या अंतर्गत अभ्यासक्रमाची ओळख, मूल्यमापनाचे आराखडा, त्या अंतर्गत असणारं मूल्यमापनाचं प्रश्नपत्रिकेचे स्वरूप याविषयी मार्गदर्शन करीत आहे. बघा, आपण गेले 1 वर्ष अर्थशास्त्र हा एक स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासत आहोत. यामध्ये आपण वेगवेगळ्या अर्थतज्ञांच्या अर्थशास्त्र विषयीचे जे काही दृष्टिकोन आहे यांचा अभ्यास केलेला आहे. यावरून अर्थशास्त्र या विषयाचा एक सर्वसामान्य अर्थ जर आपण बघितला तर त्याच्यानुसार अर्थशास्त्र हे संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे, किंवा आपण असं म्हणूयात की पैशाचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. या अर्थालाच अनुसरून असणारं आपलं यंदाच्या वर्षीच्या अर्थशास्त्र विषयाचं पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ असल्याचं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी रुपयाचे संबोधचिन्ह रेखाटलेले आहे आणि त्याच्यावरती काही अर्थशास्त्रातल्या संकल्पना लिहिलेल्या आपल्याला दिसून येतात, जसं सूक्ष्मलक्ष्य आणि समग्रलक्षी, सेबी, उपयोगिता, मागणी, खर्च, कर, निर्यात, स्पर्धा, महसूल, मूल्य, पुरवठा, उपयोगिता यांसारख्या विविध संकल्पना यावरती लिहिलेल्या आहेत. याचाच अर्थ असा की एकाच दृष्टिक्षेपात अर्थशास्त्र म्हणजे काय आणि यंदाच्या वर्षी 12वीला आपण अर्थशास्त्र विषयातील कोणकोणत्या संकल्पना अभ्यासणार आहोत हे आपल्याला दिसून येत आहे. मलपृष्ठ जर आपण बघितलं तर मलपृष्ठावरती देखील याच संकल्पनांशी संबंधित असणारी चित्रे आपल्याला पाहावयास मिळतात. या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचा असणारा चढता आलेख दाखवलेला आहे, शेती क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, बाजाराचं एक चित्र दाखवलेलं आहे, मागणी वक्र, पुरवठा वक्र दाखवलेले आहेत, निर्देशांकाशी संबंधित म्हणजे शेअर मार्केटशी संबंधित असणाऱ्या हे जे काही बैलाचं चित्र आहे ते दाखवलेलं आहे. सेबी या वित्तीय संस्थेचे संबोधचिन्ह दाखवलेले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याचं संबोधचिन्ह आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या देशांची जी काही चलने आहेत त्यांची संबोधचिन्हे या ठिकाणी दाखवलेली आहे, जसं की रुपयाचं संबोधचिन्ह आहे, येन आहे, डॉलर आहे. या वेगवेगळ्या संबोधचिन्हांचा वापर या ठिकाणी केलेला आहे. एकूणच मी असं म्हणेन की अर्थशास्त्र या विषयाच्या अंतर्गत येणाऱ्या इयत्ता 12वीसाठी असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत या वेगवेगळ्या संकल्पनांचा गोषवारा या ठिकाणी मांडलेला आहे. बघा, अर्थशास्त्राचं हे जे काही नवीन पाठ्यपुस्तक आहे हे शासन निर्णय क्रमांक अभ्यास 2116 प्र 4316 SD 4 दिनांक 25/4/2016 अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दिनांक 30/1/2020 रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यामार्फत हे पाठ्यपुस्तक प्रकाशित करण्यात आलेले आहे. आता आपण वळूयात या पाठ्यपुस्तकाच्या अनुक्रमणिकेकडे. अनुक्रमणिका बघितली तर आपल्याला अर्थशास्त्र या विषयाच्या अंतर्गत यंदाच्या वर्षी एकूण 10 प्रकरणे अभ्यासायची असल्याचे आपल्याला दिसून येतात. यातील प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, प्रकरण क्रमांक 2 उपयोगिता विश्लेषण, प्रकरण क्रमांक 3 हे 2 भागांमध्ये विभागलेलं आहे. प्रकरण क्रमांक 3A मागणीचे विश्लेषण, प्रकरण क्रमांक 3B मागणीची लवचिकता, प्रकरण क्रमांक 4 पुरवठा विश्लेषण, प्रकरण क्रमांक 5 बाजारांचे प्रकार, प्रकरण क्रमांक 6 निर्देशांक, प्रकरण क्रमांक 7 राष्ट्रीय उत्पन्न, प्रकरण क्रमांक 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, प्रकरण क्रमांक 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार आणि प्रकरण क्रमांक 10 भारतातील विदेशी व्यापार
अशी एकूण 10 प्रकरणे आपण यंदाच्या वर्षी अर्थशास्त्र विषयाच्या अंतर्गत अभ्यासणार आहोत. म्हणजेच या वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास आपण अर्थशास्त्र या विषयातून करणार असल्याचे दिसून येते. बघा, प्रकरण क्रमांक 1, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. याच्यामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या, व्याप्ती, वैशिष्ट्ये, महत्त्व, त्याचबरोबरीला स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या, व्याप्ती, वैशिष्ट्ये आणि महत्त्व यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण क्रमांक 2, उपयोगिता विश्लेषण. यामध्ये उपयोगितेचा अर्थ, प्रकार, संकल्पना, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्यातला संबंध आणि घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण क्रमांक 3, मागणीचे विश्लेषण. यामध्ये मागणी या संकल्पनेचा अर्थ, व्याख्या, प्रकार, मागणी पत्रक, मागणी वक्र, मागणीचा नियम आणि मागणीतील विचलन व मागणीतील बदल या विविध संकल्पनांचा अभ्यास आपण करणार आहोत. प्रकरण क्रमांक 3, मागणीची लवचिकता. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिलं उत्पन्न लवचिकता, दुसरा छेदक लवचिकता, तिसरं किंमत लवचिकता. तसंच मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आपण पाहणार आहोत आणि मागणीची किंमत लवचिकता काढण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास या प्रकरणाच्या अंतर्गत येतो. प्रकरण क्रमांक 4, पुरवठा विश्लेषण. मागणी आणि पुरवठा या 2 सूक्ष्म अर्थशास्त्रातल्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत. त्यांचा अभ्यास आपण या वर्षीच्या अर्थशास्त्रातून करणार आहोत. त्यामध्ये पुरवठा, याच्यामध्ये येणाऱ्या संकल्पना एकूण उत्पादन, साठा, पुरवठा, पुरवठा पत्रक असेल, पुरवठा वक्र असेल, पुरवठा निर्धारित करणारे घटक आहेत आणि त्याचबरोबरीला पुरवठ्याचा नियम आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पुरवठ्यातील विचलन आणि पुरवठ्यातील बदल या वेगवेगळ्या संकल्पना, पुरवठ्याशी संबंधित असणाऱ्या संकल्पना आपण या प्रकरणातून अभ्यासणार आहोत. प्रकरण क्रमांक 5, बाजाराचे प्रकार. यामध्ये प्रकारांमध्ये स्थळानुसार असणारे बाजार, काळानुसार असणारे आणि स्पर्धेनुसार असणारे बाजाराचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये स्पर्धेनुसार असणारे बाजाराचे प्रकार, यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, पूर्ण स्पर्धा बाजारपेठ आणि अपूर्ण स्पर्धा बाजारपेठ. अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये मक्तेदारी असेल, अल्पाधिकार असेल आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा असेल, असे 3 प्रकार आपल्याला अभ्यासावयाचे आहेत. प्रकरण क्रमांक 6, निर्देशांक. याच्यामध्ये निर्देशांकाचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, निर्देशांकाचे प्रकार, निर्देशांक रचना आणि निर्देशांकाच्या रचनेच्या विविध पद्धती, म्हणजेच एकूणच संख्याशास्त्राशी संबंधित असणारं हे प्रकरण आहे. म्हणजेच आपल्याला काही सूत्रांचा आणि गणितांचा या ठिकाणी वापर या प्रकरणामध्ये करावयाचा असणार आहे. प्रकरण क्रमांक 7, राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न याचा अर्थ, व्याख्या, संकल्पना. मागच्या वर्षी आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे पाहिलेलं होतं, पण यावर्षी अधिक विस्ताराने ही संकल्पना आपण पाहणार आहोत. त्याचबरोबरीला राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील येणाऱ्या अडचणी, याच्यामध्ये व्यावहारिक अडचणी असतील, तात्विक अडचणी असतील, यांचा समावेश होतो. प्रकरण क्रमांक 8, सार्वजनिक वित्त व्यवहार. यामध्ये सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरणे, वित्तीय प्रशासन या अंतर्गत येणाऱ्या अंदाजपत्रक ही संकल्पना आपण या प्रकरणातून शिकणार आहोत. प्रकरण क्रमांक 9, भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार. यामध्ये नाणे बाजार, अर्थ, व्याख्या, संरचना, नाणे बाजारातील वित्त संस्था, नाणे बाजाराची भूमिका आणि विविध समस्या यांचा अभ्यास करणार आहोत. तसेच भांडवल बाजार, भांडवल बाजाराचा अर्थ, संरचना, वित्तीय साधने, भूमिका आणि समस्या यांचा अभ्यास आपण या प्रकरणाच्या अंतर्गत करणार आहोत. प्रकरण क्रमांक 10, विदेशी व्यापार. विदेशी व्यापारामध्ये विदेशी व्यापाराचा अर्थ, व्याख्या, प्रकार, भूमिका
विदेशी व्यापाराची रचना व दिशा, म्हणजे कोणत्या कोणत्या देशांसोबत भारताचा विदेशी व्यापार चालतो, यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो आणि एकूणच याचा आपल्या अर्थव्यवस्थेवरती कोणता परिणाम होतो याचा विचार आपण करणार आहोत। यामध्ये आयात कर आहे, निर्यात कर आहे, त्याचबरोबरीला विदेशी व्यापाराच्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत यांचा विचार केला जाईल आणि व्यवहार तोल आणि व्यापार तोल या ज्या विदेशी व्यापाराशी संबंधित असणाऱ्या संकल्पना आहेत या संकल्पनांचा अभ्यास आपण या प्रकरणाच्या अंतर्गत करणार आहोत। आता आपण पाहणार आहोत मूल्यमापन पद्धती। या मूल्यमापन पद्धती अंतर्गत आपल्याला 10 प्रकरणं जी दिलेली आहेत या 10 प्रकरणांची घटकनिहाय गुणविभागणी आपण बघणार आहोत। बघा, प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। हे प्रकरण आपल्याला एकूण गुण 7 आहेत, तर विकल्पासह गुण 10 देण्यात आलेले आहेत। प्रकरण क्रमांक 2 उपयोगिता विश्लेषण, याला देखील एकूण 7 गुण आहेत, तर विकल्पासह गुण 10 देण्यात आलेले आहेत। प्रकरण क्रमांक 3 मागणीचे विश्लेषण, या प्रकरणाला 8 गुण आहेत, प्रत्यक्ष गुण 8 आणि विकल्पासह गुण 12 देण्यात आलेले आहेत। प्रकरण क्रमांक 3 मागणीची लवचिकता, याला देखील 8 गुण देण्यात आलेले आहेत, प्रत्यक्ष गुण 8 आणि विकल्पासह गुण 12 देण्यात आलेले आहेत। प्रकरण क्रमांक 4 पुरवठा विश्लेषण, याला एकूण 7 गुण देण्यात आलेले आहेत, प्रत्यक्ष 7 गुण आणि विकल्पासह गुण 10। प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार, प्रत्यक्ष गुण 7 आणि विकल्पासह गुण 10। निर्देशांक, प्रत्यक्ष गुण 8 आणि विकल्पासह गुण 11। प्रकरण क्रमांक 7 राष्ट्रीय उत्पन्न, प्रत्यक्ष गुण 8 आणि विकल्पासह गुण 12। प्रकरण क्रमांक 8 भारताचा सार्वजनिक वित्त व्यवहार, प्रत्यक्ष गुण 8 आणि विकल्पासह असणारे गुण 12। प्रकरण क्रमांक 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, प्रत्यक्ष गुण 8 आणि विकल्पासह गुण 11। प्रकरण क्रमांक 10 भारताचा विदेशी व्यापार, प्रत्यक्ष गुण 4 आणि विकल्पासह गुण 6। अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत एकूण 80 गुण हे अर्थशास्त्र विषयाच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी देण्यात आलेले आहेत। म्हणजेच 80 गुणांचा तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे। त्याची गुणविभागणी मी तुमच्यासमोर दिलेली आहे, प्रत्येक घटकानुसार असणारी गुणविभागणी। यानंतर आपली जी काही प्रास्ताविक प्रश्नपत्रिका आहे, म्हणजेच अर्थशास्त्र या विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे, बोर्डाच्या परीक्षेला जी प्रश्नपत्रिका अर्थशास्त्र विषयाची आपली असणार आहे, या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण पाहत आहोत। एकूण गुण 80 असणार आहेत, तर त्यासाठी दिला जाणारा वेळ हा 3 तास असणार आहे। यामध्ये एकूण 6 प्रश्न प्रकार असतील। यांची
गुणविभागणी कशी असणार आहे हे आपण पाहूया. बघा, प्रकरण क्रमांक 1. यामध्ये प्रश्न प्रकार पहिला, काही उपप्रश्न दिले जातील ज्याच्यामध्ये, आणि हे सर्व प्रश्न अनिवार्य असणार आहेत, ज्यामध्ये योग्य पर्याय निवडा, सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, विसंगत शब्द ओळखा, खालील विधाने पूर्ण करा, चुकीची जोडी शोधा, विधाने व तर्क प्रश्न, योग्य जोडीचा पर्याय निवडा, यांसारखे प्रश्न असणार आहेत. हे जे 8 उपप्रश्न मी तुम्हाला आत्ता सांगितले त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला दिले जातील आणि हे 4ही प्रश्न सोडवणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये 5 प्रश्नसंख्या असणार आहे आणि याला प्रत्येकी 1 गुण, म्हणजेच प्रत्येक उपप्रश्न प्रकार हा 5 गुणांसाठी विचारला जाईल. असे 4 उपप्रकार प्रश्नांचे विचारले जातील, ज्यांना म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 याला एकूण 20 गुण असणार आहेत. सर्व प्रश्न सोडवणं अनिवार्य असणार आहे, त्याच्यामुळे विकल्पासह गुणही 20 असणार आहेत. प्रश्न क्रमांक 2 खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. यामध्ये तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारले जातील आणि त्यापैकी 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत, म्हणजेच हा जो प्रश्न प्रकार आहे हा एकूण 6 गुणांसाठी असणार आहे. तर विकल्पासह गुण असणार आहेत 10. प्रश्न क्रमांक 2 फरक स्पष्ट करा. यामध्ये देखील 5 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 3 तुम्हाला सोडवायचे असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, म्हणजे एकूण गुण असणार आहेत 6 आणि विकल्पासह गुण असणार आहेत 10. प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील, त्यापैकी 3 तुम्हाला सोडवायचे असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण, म्हणजेच हा प्रश्न प्रकार 12 गुणांसाठी असणार आहे आणि विकल्पासह असणारे गुण आहेत 20. प्रश्न क्रमांक 4 खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते स्पष्ट करा. यामध्ये देखील 5 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 3 तुम्हाला सोडवायचे असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असणार आहेत, म्हणजेच एकूण गुण 12 असणार आहेत. तर विकल्पासह गुण 20 असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये 3 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत. एका प्रश्नाला 4 गुण असतील, म्हणजेच हा प्रश्न प्रकार जो आहे तो एकूण 8 गुणांसाठी आहे आणि विकल्पासह असणारे गुण 12. तर प्रश्न क्रमांक 6 सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये एकूण 3 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे असणार आहेत. एका प्रश्नाला 8 गुण असतील, म्हणजे हा प्रश्न प्रकार एकूण 16 गुणांसाठी विचारला जाईल आणि विकल्पासह असणारे गुण आहेत 24. अशा प्रकारे आपली जी बोर्डाची प्रश्नपत्रिका असणार आहे अर्थशास्त्र विषयाची ती 80 गुणांची असणार आहे आणि विकल्पासह असणारे जे गुण आहेत ते आहेत 116. पहा, त्याचबरोबरीला बोर्डाचा जो पॅटर्न आहे, नवीन पॅटर्न, त्याच्यानुसार आपल्याला 20 गुणांची उपयोजनावर आधारित चाचणी परीक्षा द्यायची असणार आहे. या चाचणी परीक्षेचं स्वरूप काय आहे हे देखील आपण समजून घेणार आहोत. हे
बोर्डाच्या पेपरचे 80 गुण, त्याचबरोबरीला उपयोजनावर आधारित असणाऱ्या चाचणी परीक्षेचे 20 गुण, अशा प्रकारे एकूण 100 गुणांसाठी अर्थशास्त्र विषय आपल्याला अभ्यासावयाचा आहे. 20 गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी उपयोजनावर आधारित असणारी चाचणी परीक्षा घेतली जाईल. ही चाचणी परीक्षा जी आहे ती संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणारी आहे. या चाचणी परीक्षेसाठी 1 तास एवढा वेळ दिला जाईल. प्रश्नपत्रिका दिली जाईल, त्याच्यावरती उत्तरे लिहिण्यासाठी जागा असेल आणि त्यावरच तुम्हाला उत्तरं लिहून ती शिक्षकांकडे द्यावी लागतील. आणि ही जी परीक्षा आहे ही तुमच्या महाविद्यालयीन स्तरावर घेतली जाणार आहे. म्हणजे तुमच्या महाविद्यालयातच हा पेपर तुम्हाला द्यायचा असणार आहे. परंतु याचे गुण मात्र बोर्डाच्या आपल्या जी काही गुणपत्रिका आहे त्याच्यावरती नोंदवले जाणार आहे. त्याच्यामुळे ही परीक्षासुद्धा तितकीच महत्त्वाची असणार आहे. उपयोजनावर आधारित असणारी चाचणी परीक्षा. अंतर्गत मूल्यमापन आराखडा जो आहे त्याच्या अंतर्गत उपयोजनावर आधारित असणारी जी चाचणी परीक्षा आहे तिला एकूण 20 गुण असणार आहेत आणि दिला जाणारा वेळ 1 तास असणार आहे. यामध्ये एकूण 5 प्रश्न विचारले जातील. त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असणार आहे. उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडा. यामध्ये 4 प्रश्न विचारले जातील, 4 गुणांसाठी असतील. प्रश्न क्रमांक 2, विसंगत शब्द ओळखा. यामध्ये देखील 4 प्रश्न विचारले जातील जे 4 गुणांसाठी असतील. प्रश्न क्रमांक 3, सहसंबंध पूर्ण करा. यामध्ये देखील 4 प्रश्न विचारले जातील जे 4 गुणांसाठी असतील. प्रश्न क्रमांक 4, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. यामध्येही 4 प्रश्न, 4 गुण. आणि प्रश्न क्रमांक 5, खालील दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा. यामध्ये 2 प्रश्न विचारले जातील. एकूण 4 गुणांसाठी म्हणजेच एका प्रश्नाला 2 गुण अशी गुणविभागणी असणार आहे. अशा प्रकारे 4-4 गुणांचे 5 प्रश्न म्हणजेच एकूण 20 गुणांची ही उपयोजनावर आधारित असणारी चाचणी परीक्षा तुम्हाला महाविद्यालयीन स्तरावर द्यावयाची आहे. अशा प्रकारे आपण आजच्या या रोज प्रकल्पाअंतर्गत असणाऱ्या लेक्चरमधून इयत्ता 12वी अर्थशास्त्र विषयाच्या अंतर्गत असणारा अभ्यासक्रम, त्याची ओळख करून घेतली. त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रकरणांमध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे हे पाहिलेलं आहे. त्याचबरोबरीला घटकनिहाय गुणविभागणी बघितलेली आहे. आपली 80 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे तिचं स्वरूप कसं आहे हे पाहिलेलं आहे. त्याचबरोबरीला आपण महाविद्यालयीन स्तरावरती जी उपयोजनावर आधारित असणारी चाचणी परीक्षा घेणार आहोत, जी 20 गुणांची असणार आहे, तिचं स्वरूप काय असणार आहे हे पाहिलेलं आहे. धन्यवाद.